डायरी आहे. पहिल्या पानावरती मी एक कविता लिहिलेली होती, मला खूप आवडलेली होती. द पोएम ऑफ ला मांचा, जपानी माणसांची कविता. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाईट द अनबिटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कुणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी, ज्यावेळेला माझे भाऊ थकलेले आहेत, माझे पाय थकले आहेत, हात थकलेले आहेत, शरीर थकलं आहे, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळेला मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, तो स्टार मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट, टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी झगडायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही, कुठलाही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे.